नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MSCIT स्टडी मटेरियल या चॅनलमध्ये. आज आपण MSCITच्या थेरी चॅप्टरचा तिसऱ्या चॅप्टरचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. याच्यामध्ये आपण बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ आपण पाहणार आहोत. तर यातलं पहिलं प्रश्न आहे, अनेक तांत्रिक तपशील हाताळण्यासाठी या प्रकारचं सॉफ्टवेअर अंतिम वापरकर्त्यासह ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि संगणक हार्डवेअरवर कार्य करते. ज्याचे ऑप्शन्स आहेत, पहिलं ऑप्शन आहे रिबन, दुसरं ऑप्शन आहे सिस्टीम, तिसरं ऑप्शन आहे विशिष्ट आणि चौथं ऑप्शन आहे युटिलिटीज. तर अनेक तांत्रिक तपशील हाताळण्यासाठी सिस्टीम सॉफ्टवेअर या सॉफ्टवेअरचा या ठिकाणी वापर केला जात असतो. दुसरा प्रश्न आहे, एक आयताकृती क्षेत्र ज्याच्यामध्ये डॉक्युमेंट, प्रोग्राम किंवा त्या ठिकाणी संदेश असू शकतो. ऑप्शन्स पाहून घेऊया. पहिला आहे डायलॉग बॉक्स, दुसरा ऑप्शन आहे फ्रेम, तिसरा ऑप्शन आहे फॉर्म, चौथा ऑप्शन आहे विंडो. तर या ठिकाणी या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे विंडो. ज्या ठिकाणी आपल्याला एक आयताकृती क्षेत्र ज्याच्यामध्ये डॉक्युमेंट, प्रोग्राम किंवा संदेश असू शकतो. जेव्हा तुम्ही वर्डची फाईल सेव्ह करायला जाता त्या ठिकाणी जे तुम्हाला येतं सेव्हचं बटन वगैरे असतं त्याच्यामध्ये, तर त्याला त्या ठिकाणी विंडो असं त्या ठिकाणी म्हणू शकता तुम्ही त्याला. तिसरा प्रश्न आहे, मजकुराला आधारित कागदपत्र तयार करणारे प्रोग्राम कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन्स पाहूया. DBMS, दुसरं ऑप्शन आहे स्प्रेडशीट, तिसरं ऑप्शन आहे सूट्स आणि चौथं ऑप्शन आहे वर्ड प्रोसेसर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वर्ड प्रोसेसर. म्हणजेच मजकुराला आधारित कागदपत्र तयार करणारं हे एकच प्रोग्राम आहे ज्याला वर्ड प्रोसेसर असं म्हटलं जातं. चौथा प्रश्न आहे, असे प्रोग्राम जे बजेट आणि वित्तीय अहवालासारख्या सांख्यिकीय डेटाचे आयोजन, विश्लेषण आणि ग्राफ तयार करतात. ऑप्शन पहिला आहे DBMS, ऑप्शन दुसरा आहे स्प्रेडशीट, ऑप्शन तिसरा सूट्स आणि ऑप्शन चौथा आहे वर्ड प्रोसेसर. आता बजेट किंवा वित्तीय अहवालासारख्या सांख्यिक डेटाचे आयोजन, विश्लेषण आणि ग्राफ तयार करण्यासाठी आपण स्प्रेडशीट वापरतो. सो ह्याचं उत्तर आहे बरोबर क, म्हणजेच स्प्रेडशीट. पुढचा प्रश्न पाहूया, पाचवा. प्रोग्राम्स जे आपल्याला व्यावसायिक गुणवत्तेची प्रकाशनं तयार करण्यासाठी मजकूर आणि ग्राफिक्सला मिसळण्याची अनुमती देतात. पहिला ऑप्शन पाहूया डेटाबेस, दुसरा ऑप्शन आहे प्रेझेंटेशन, तिसरा ऑप्शन आहे डेस्कटॉप पब्लिशिंग आणि चौथा ऑप्शन आहे उत्पादकता. तर याचं बरोबर उत्तर आहे डेस्कटॉप पब्लिशिंग, म्हणजेच त्याला आपण DTP असं सुद्धा शॉर्ट फॉर्ममध्ये आपण म्हणू शकतो. हे आपल्याला डेस्कटॉप पब्लिशिंग आपल्याला व्यावसायिक गुणवत्तेची प्रकाशनं तयार करण्यासाठी मजकूर किंवा ग्राफिक्सला एकत्र करण्याची आपल्याला अनुमती देतात. त्याला म्हटलं जातं डेस्कटॉप पब्लिशिंग. सहावा प्रश्न पाहूया, भौमितीय आकार असलेल्या प्रतिमेचा प्रकार म्हणजे नेमका कोणता आहे? ऑप्शन आहे पहिला बिटमॅप, दुसरा ऑप्शन आहे रिबन, तिसरा ऑप्शन आहे रास्टर आणि चौथा ऑप्शन आहे वेक्टर. तर भौमितीय आकार असलेल्या प्रतिमेचा प्रकार म्हणजेच वेक्टर त्याला म्हटलं जात असतं. याचं बरोबर उत्तर आहे चौथं वेक्टर. सातवा प्रश्न पाहूया, एक ऑनलाईन डायरी किंवा समालोचन याला म्हटलं जातं. ऑप्शन पाहूया. पहिला ऑप्शन आहे बिटमॅप, दुसरा ऑप्शन आहे HTML, तिसरा ऑप्शन आहे ब्लॉग आणि चौथा ऑप्शन आहे वेक्टर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे व्लॉग, म्हणजेच एक ऑनलाईन डायरी किंवा समालोचन असं आपण त्याला म्हणू शकतो, व्लॉग. आठवा प्रश्न आहे, असे प्रोग्राम्स जे आकर्षक दृश्यास्पद प्रेझेंटेशन्स तयार करण्यासाठी विविध व्हिज्युअल्स ऑब्जेक्ट्स एकत्र करतात त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन्स पाहूया. पहिला ऑप्शन आहे DBMS, दुसरा ऑप्शन आहे स्प्रेडशीट, तिसरा ऑप्शन आहे प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आणि चौथा ऑप्शन आहे वर्ड प्रोसेसर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर.
जे त्याला आपण पॉवर पॉईंट असं सुद्धा म्हणतो. तर हे असं एक प्रोग्राम आहे जे आकर्षक आणि दृश्यास्पद प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी व्हिज्युअल्स ऑब्जेक्ट्स एकत्र करत असतात. पुढचा प्रश्न 9वा प्रश्न पाहूया. विशेषतः अत्याधुनिक व्यावसायिक वेबसाईट तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्रोग्राम्स कोणते आहेत? तर या ठिकाणी आपण ऑप्शन्स पाहूया. पहिला ऑप्शन आहे गेम डिझाईन करणारं प्रोग्राम. दुसरा ऑप्शन आहे व्हिडिओ संपादक. तिसरं ऑप्शन आहे इलस्ट्रेशन प्रोग्राम. आणि चौथं ऑप्शन आहे वेब लेखन प्रोग्राम. तर या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वेब लेखन प्रोग्राम. वेब लेखन प्रोग्रामच्या माध्यमातून आपण काय करू शकतो? विशेष अत्याधुनिक व्यावसायिक वेबसाईट तयार करण्यासाठीचं हे एक प्रोग्राम आहे, ते म्हणजेच वेब लेखन प्रोग्राम. शेवटचा 10वा प्रश्न आपण पाहूया. डॅशला ऑनलाईन ऑफिस सूट्स असे म्हणूनही ओळखले जाते. तर या ठिकाणी आपण ऑप्शन्स पाहूया. क्लाउड सूट्स, दुसरा ऑप्शन आहे बिझनेस सूट्स, तिसरा ऑप्शन आहे इंटिग्रेटेड सूट्स आणि चौथा ऑप्शन आहे युटिलिटी सूट्स. तर या ठिकाणी याचा बरोबर उत्तर आहे या ठिकाणी क्लाउड सूट्स. क्लाउड सूटला त्या ठिकाणी ऑनलाईन ऑफिस सूट्स म्हणूनही त्या ठिकाणी ओळखलं जातं. का? कारण या ठिकाणी आपल्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या जे एम्प्लॉई असतात यांचं काम सगळंच त्या ठिकाणी सेव्ह असावं, त्या ठिकाणी मेमरीची जास्त गरज पडू नये, त्याच्यासाठी या ठिकाणी क्लाउड सूट्स म्हणून या ऑफिस सूटचा ह्या ठिकाणी वापर केला जात असतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला कृपया सबस्क्राईब करा.